पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ जे शिवसेनेचे उपनेते आहेत नितीन बानगुडे पाटील सर माझ्यासोबत आहेत। सर, आज आपण प्रचाराचं पहिलं नारळ फोडलेलं आहे। आपल्या शिवव्याख्यात्यामधून आपण या लोकांना आव्हान केलेलं आहे, काय सांगा? नाही, निश्चितपणे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी परवा आमच्या भारतीताई कांबडी यांची उमेदवारी या पालघरसाठी घोषित केली। निश्चितपणे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची समस्याची जाण असणाऱ्या आणि पालघर जिल्ह्यातल्या ज्या मूलभूत आणि पायाभूत समस्या आहेत त्याची नेमकी माहिती असलेल्या एक अभ्यासू आणि सतत लोकांसाठी काहीतरी करू पाहणाऱ्या समाज कार्यकर्त्या म्हणून भारतीताईंची ओळख आहे। निश्चितपणे आज त्यांची उमेदवारी झाल्यानंतर आता पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आजची ही प्रचाराची बैठक महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केली होती। काय वाटतंय तुम्हाला या देशामधल्या आपलं जे आजच्या भाषणामध्ये हा देश कुठेतरी संकटात आहे हे असं आपण सांगताय, विरोधक सुद्धा आरोप करतायत, एकंदरीत काय सांगणार? नाही, निश्चितपणे एक गोष्ट आपण लक्षात घेतली असेल की त्यांचेच खासदार सांगतात आम्हाला 400 पार का हवंय, तर आम्हाला संविधान बदलायचे। आज जे परवा मी सांगितलं की स्वीडन संस्थेचा अहवालही निर्वाचित एकाधिकारशाही येते, त्यामुळे ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे का? संविधान बदलायचं आहे का? आम्हाला भारताचं संविधान हवं आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय, आम्हाला भाजपाचं संविधान नको आहे। त्यामुळे ही लढाई ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे आणि सर्वसामान्य जनता हे सगळं अनुभवते बघते, त्यामुळे ती त्याच भूमिकेतनं आता पेटून उठली, उभा राहिली आहे। सर, एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन 4 दिवस झालेला आहेत, मात्र महायुतीमध्ये नेमका उमेदवार कोण आणि कुणाला द्यायचं हा तिढा आणखी सुटलेला नाही। याच्यावरनच तुम्ही त्यांची काय अवस्था झाली ते बघू शकता। त्यांना जर उमेदवार मिळत नाहीये, जाहीर होत नाहीये, या गोष्टीवरनच या निवडणुकीचं उद्याचं चित्र काय असेल हे लक्षात येते। सर, आपला काय विश्वास सांगतो? नाही, निश्चितपणे मला खात्री आहे पालघरमधनं आमच्या भारतीताई कांबडी अत्यंत मताधिक्याने विजयी होतील आणि या इथल्या सर्वसामान्य माणसांचे, आदिवासी बांधवांचे जे अजून आरोग्याचे, शिक्षणाचे, कुपोषणाचे जे प्रश्न आहेत या सगळ्याला निश्चितपणे उत्तर शोधत भारतीताई त्यातून मार्ग काढतील आणि पालघर जिल्हा जसा इतर सगळ्या बाबतीमध्ये, निसर्गाच्या बाबतीमध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये जसा अग्रेसर आहे तसा पायाभूत मूलभूत विकासासाठी सुद्धा तो अग्रेसर राहील आणि या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात घेऊन विकासाच्या प्रवाहात ते आणतील याची निश्चित खात्री। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकारसह मी विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।